पोळीसाठी आपण डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ निवडून घ्यायची, कारण उषा वगैरे असतात, डाळीमध्ये किडे असतात, त्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायची। आणि इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। गरम पाण्यामध्ये डाळ घालायची। ही 1 किलो डाळ आहे बघा, 1 किलोच्या पोळ्या करणार आहे मी। पाणी उकळत ठेवलेलं आहे। या पाण्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया। तेल का घालायचं तर म्हणजे उतू येत नाही डाळ आणि चांगली शिजली पण जाते। हे बघा, आता आपण ही डाळ त्यामध्ये घालूया। एका हातामध्ये मी मोबाईल पकडलेला आहे त्यामध्ये। हा 5 लिटरचा कुकर आहे माझा, त्यामुळे एवढी डाळ सहज बसते त्यामध्ये। अशा पद्धतीने आपण डाळ घालून घेतलेली। पोळ्या मी संध्याकाळीच करणार आहे, खरं आता पुरण तयार करून ठेवून मग मी दुकानात जाणार आहे। देवपूजा वगैरे झालेली आहे माझी। असं हलवून घ्यायचं जरा, आणि आता आपण टोपण लावून घेऊया। हे पहा, आता कुकर लावलेला आहे। 5-6 शिट्ट्या काढायच्या आपण याला, म्हणजे चांगली डाळ शिजते। आणि जरी एखादी शिट्टी झाली आणि तुम्ही गॅस असा बारीक करून जरी ठेवला तरी पण चालतं। एक 15-20 मिनिटं डाळ शिजली जाते चांगली, म्हणजे तुमचा कुकर खराब होणार नाही तो येऊन। कारण मी भांड्यात लावलेलं नाहीये आत, कुकरच्या भांड्यामध्ये, कुकरमध्ये जी भांडी असतात त्यामध्ये डाळ लावलेली, डायरेक्ट खाली लावल्यामुळे थोडंसं बाहेर येणार ते। 9:30 वाजलेत बघा। इकडं गाणी चालू आहे देवाची। आजची देवपूजा। इकडं बटाटे पण लावलेत मी। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, पोळ्याच्या पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभ सकाळ। चहा झाला का सर्वांचा? माझा 2 वेळा झालेला आहे। उठलेले होते मी 4:30-5:15, तेव्हापासून रुटीन चालू आहे। देवपूजा झाली, सडा रांगोळी झाली, कपडे धुवून झालेले आहेत आणि डाळ पण आपली शिजलेली आहे। आता गुळ घालणार आहे डाळीत। बटाटे शिजलेले आहेत आणि पोळ्या मी संध्याकाळी करणार, पण पुरण आत्ता तयार करून ठेवून फ्रीजला जाणार आहे, म्हणजे संध्याकाळी आले की आपल्याला लाटायला बरं पडतं। कारण श्री गेलेला आहे शाळेला, हे पण गेलेत कामाला, पोळ्या करून खायचं कोण असं आहे, त्यामुळे संध्याकाळी पोळ्या करणार। आता बटाटे वगैरे सगळे उकडून ठेवलेले आहेत। बटाटे पण मी फ्रीजला ठेवणार आहे आणि पुरण पण तयार करून फ्रीजला ठेवायचं, म्हणजे संध्याकाळी आले की आपल्याला लगेच लाटायला बरं पडतं। फरशी वगैरे पुसून सगळं झालेलं आहे, कारण आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला हळद आणि मोठं मीठ, खडं मीठ घालून फरशी पुसायची असते, ती पण झालेली आहे। उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करून मी सडा रांगोळी वगैरे सगळी झालेली आहे। आता फक्त ती डाळ तेवढी ह्याच्यात गुळात घालून पुरण तयार करून ठेवते आणि आमटी फोडणी मारते आणि दुकानात जाते, म्हणजे मग संध्याकाळी आले की आपल्याला सगळं करायला बरं। आज पौर्णिमा असल्यामुळे कुंकुमार्चन केलं, आरती केली देवीची, गणपतीची आरती झाली, सगळं आपलं झालेलं आहे। पौर्णिमेच्या दिवशी थोड्यापासून सेवा करत जावा, कारण पौर्णिमा अमावस्या ही लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगली असते। आणि कसं असतं, नकारात्मक जी आपल्या घरामध्ये ऊर्जा असते बघा, ती बाहेर काढण्यासाठी सुद्धा पौर्णिमा अमावस्या खूप महत्त्वाची असते। त्यामुळे थोड्यापासून सेवा करत जावा, जमलं तर सत्यनारायण पौर्णिमेचा करत जावा। मी पण करते, पण आज काय वेळ नाही। आणि आज देवांना सगळ्या अभिषेक घातलेला आहे मी, कारण आज पोळ्याची पौर्णिमा होती। मी पौर्णिमा आणि अमावस्या अभिषेक घालत असते। अभिषेक घातलेला आहे देवासने, दोघांनी मिळून देवपूजा केली, त्यामुळे ते पटणं उरकलं।
नाहीतर एकट्याने देवपूजा म्हणतात 3 तास लागतात. मग अभिषेक घालायचं, पहिला धुवून घ्यायचं, परत अभिषेक घालायचा आणि परत धुवून घ्यायचं, मग पुसून घ्यायचं आणि परत मग ते सगळं पुजून वगैरे ठेवायला 3 तास जवळजवळ जातात. चला पुढच्या कामांना सुरुवात करूया. श्री पण लवकर गेलेला आहे शाळेला. हे बघा कुकर आपला गार झालेला आहे. आपण आता येळवणे काढून घेऊया आणि डाळ शिजल्या का बघूया. डाळ बघा 1 किलो डाळ घातलेली आहे. थोडस पाणी कमी पडलेलं आहे डाळीत. डाळ शिजली पण आणखी थोडस गरम पाणी घालून आपल्याला 1-2 शिट्टी काढावी लागणार आहे. कारण पूर्णच असं कोरडं झालं. आपल्याला येळवणे नको काय आमटीला, त्यामुळे काय करायला लागणार, गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही डाळीमध्ये. कारण मग आपली जी आमटी असते ती खराब होते. आता इकडं मी पातेल्यात एका पाणी गरम करते आणि त्यात ओतून परत 1 शिट्टी काढून घेते, म्हणजे मग आपल्याला आमटीला येळवणे मिळते. सकाळी लवकर उठलं की फास्ट कामं होतात बघा, आणि जरासं उठायला वेळ झालं की होत नाहीत. आता माझं 10 वाजेपर्यंत बघा किती कामं आवरलेले आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठत जावा आणि संध्याकाळी लवकर झोपत जावा. संध्याकाळी लवकर झोपलं तर सकाळी आपल्याला लवकर जाग येत असते. आणि जेवढी फास्ट आपल्याला सकाळी कामं होतात तेवढे नंतरनं अजिबात होत नाहीत. त्यामुळे सकाळी लवकर उठलेलं कधी पण चांगलं असतं आणि दिवससुद्धा आपला फ्रेश जातो बघा सकाळी लवकर उठलं तर. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं. कमीत कमी 5ला तर उठलं पाहिजे. आता दिवस मोठा असल्यामुळे लवकर म्हणजे उजेड पण येतोय बघा आता. कारण आता दिवस ह्याच्यापासून संक्रांतीपासून त्या एवढा दिवस मोठा होतो. त्यामुळे आता उठायला काय वाटत नाही. नाहीतर मग लवकर असं उजळत नसलं तर मग कसं होतं, अंधारात उठायला थोडं नको वाटतं. आता 5:30-5:45 म्हणजे साधारण कसं जरा जरा असं उजेड आलेला असतो, तेव्हा काय वाटत नाही उठायला. आणि आता रात्र बारकी आहे आणि दिवस मोठा आहे आता. आणि पोळ्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता डाळ शिजवलेली तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि पोळ्या पूर्ण लाटलेल्या मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण आत्ता पोळ्या केल्या असत्या तर मग तुम्हाला आजच व्हिडिओ तो आला असता. पण आता काही पोळ्या करणार नाही मी, संध्याकाळी पोळ्या करणार आहे. त्यामुळं ते संध्याकाळी शूट होणार आणि ते व्हिडिओ तुम्हाला उद्याला येणार आहे. 1 किलो श्रीला आमच्या पोळ्या, श्रीला सगळ्यांनाच पोळ्या आवडतात. 1 किलो डाळ घ्यायला लावली त्यानं मला काल आणि 1 किलोच्या पोळ्या करायला सांगितलेल्या. खातो तो खरं, 2 दिवस 3 दिवस किती दिवस पण द्या त्याला, पोळी खातो. दूध पोळी त्याला जास्त आवडते, बाकी काय नसेल चालते, पण गुळवणी आणि दूध पोळी जास्त खातो तो. खात असलीत तर करायला पण काय वाटत नाही, पण खात नसलीत तर करायला नको वाटतं. मग आता आमच्या इच्या इकडं वाटीभर जरी डाळ घातली तरी पण ती संपत नाही, खातच नाहीत कोण. करून का उपयोग, करायचं एवढ्या मेहनतीनं, पोळ्याला किती कष्ट लागतात आणि ते परत मात्र करायचं म्हणजे चांगलं वाटत नाही. त्याच्यापेक्षा खात नसले तर नाहीच केलेलं, थोडंच केलेलं बरं आहे. मग ती त्या तसंच करते. आता म्हणले मला कडबू करणार आहे आज, कारण खात नाहीत कशाला करायचं असं म्हणाल ती. खरं आमच्यात उलट आहे, आमच्यात 2, 3, 4 दिवस जरी पोळ्या दिला असता तरी पण वाळवून पण खाते. पण गोड पोळ्या लागतात, सपक चालत नाहीत आमच्यात. सपक जर केला तर कोण नस म्हणजे तोंडात घास सुद्धा घेणार नाही. तो एकदम अशा गोड पोळ्या लागतात आणि पुरण जास्त लागतं, पुरण कमी वरून चालत नाही. मी काही तेलाच्या पोळ्या करत नाही, पिठाच्याच करते आणि आमच्या तेलाच्या आवडत पण नाहीत, खात नाहीत. संध्याकाळी तुम्हाला नक्कीच आज रेसिपी मी ती म्हणजे शूट करणार आणि उद्याला तो व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. करून बघा तुम्ही, खूप छान पोळ्या होतात. आणि मैत्रिणीनं केस गळतीवर अशी बाटली मिळते बघा, नृसिंहवाडीत मिळते. आई ते आमच्या आधी आणत होती, मी काय नाही नव्हती. मग मी आणि हे जाऊन ती घेऊन आली. यामध्ये सगळ्या मुळे असतात बघा. जी मुरड शेंग पण असते की नाही ती सुद्धा आहे बघा. हे बघा, ही 100 रुपयाला बाटली.
आणि त्याच्यात इथपर्यंत तेल घालायचं, खोबरेल आपलं साधं खोबरेल, आणि ते 4 ते 5 दिवस ठेवायचं. पूर्ण असं खोबरेलचा लाल लाल कलर होतो. बघा काय काय आहे. माझी अशी केस खूप इथनं गेलेली आहेत बघा, आणि इथं पण पुढं असं भरपूर केस गेली, कपाळ सगळं रिकामा झाले. आई म्हणायला लागली परवा ते तेल आणा आणि लाव. मी असले सोमवार सुट्टी होती त्यावेळी आम्ही गेलो. यात थोडं कम पडले ते. हे बघा तेल अजून याला लाल कलर आलेला नाही तेलाला. असंच हे 4-5 दिवस ठेवायचं. पूर्ण असं लाल लाल होतं ते खोबरेल. आणि त्यानंतर मग आपण काय करायचं, ते काढायचं आणि ते डोक्याला लावायचं आणि परत त्यात दुसरं वतून ठेवायचं तेल. चांगलं आहे खरं. आमच्यात आई, वहिनी, ती बहीण सगळे वापरतात. माझी केस खूप विरळ झालेले आहेत, त्यामुळे ती म्हणली परवा आलेली तेव्हा म्हणली केस केवढी गेलेत तुझी म्हणली, ती बाटली आण जा आणि लाव जा, म्हणून मी आणल्या. आणि 100 रुपयाला काय येते, चांगलं आहे. आता कुठलं पण तेल तुम्ही जर मेडिकलमध्ये घ्यायला गेलं तर एवढी बाटली सुद्धा 100 रुपयाला आपल्याला मिळत नाही. खूप महाग असतं केसांसाठी तेल. तर हे छान आहे बघा. कोण पण जर वाडीमध्ये गेला, नृसिंहवाडीत दत्त मंदिर आहे तिथं मिळतं बघा असले. आणि ज्या त्यांची केस खूप गळत असतील, विरळ झालेले असतील, त्यांनी लावा. केस वाढतात पण, आणि परत जे पातळ केस झालेले असतात ती परत नव्याने नवीन केस येतात आणि लांब पण होतात केस. आणि ही एक बाटली मला वाटते आई आमची म्हटली 7 ते 8 महिने म्हणजे जात्या एक आणली की. मग 7-8 महिन्यानंतर परत दुसरी आपण आणून परत असंच करायचं. मी ट्राय करून बघते खरं. त्यांना तर चांगला रिझल्ट आलेला आहे. आता मी लावून बघणार, येणार त्यांचा. आता आमच्या याची केस माझ्यापेक्षा किती तर अशी जाड आणि दाट झालेले आहेत, आणि माझीच केस सगळी चाललेली आहेत. पाण्यात केमिकल आहे, खाण्यात केमिकल, खोबरेलमध्ये सुद्धा केमिकल, कशानं म्हणजे. आणि असं झोप व्यवस्थित नाही. मध्ये मध्ये तर मला 3 नंतर झोपच लागत नव्हती. त्यावेळेस डोळ्याच्या खाली काळं पण झालेलं, केस पण भरपूर गेली. माणसाला झोप व्यवस्थित पाहिजे, शांत पाहिजे डोकं, रक 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 सारखं. आणि उन्हात जाणं, उन्हामुळे सुद्धा केस खूप खराब होतात. अशी एकदम सिल्की केस होती, मौसूद पण सगळे हे झाले, आता गेल्यात केस. लग्नाच्या आधीचा दिवस वेगळा असतात ना, लग्न झाले की काही खरं नाही, सगळंच बिघडते. शरीराचं पण नुकसान होते सगळं, आणि सुजरं फुगरं शरीर होते, आणि केस पण सगळे. केस केवढी लांब होती माझी, ती गेली सगळी. डाळ मी ठेवलेली आहे. आधी काय करायचं तर थोडा वेळ असंच ठेवायचं आहे शिजायला, कारण ह्यात थोडं जरी पाणी असलं तर ते मग आटतं. आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं तर गूळ घालायचं आहे.
पाणी जरा साठलं पाहिजे त्यातलं, कारण जर पाण्यामध्ये गुळ घातला आपण तर जास्त मग आपल्या डाळीत पाणी होणार. त्यामुळे हाही नॅचरल पाणी आधी आपण आटवून घ्यायचं आणि त्यानंतर गुळ घालायचं आणि थोडीशी साखर सुद्धा यामध्ये घालायची आहे, कारण साखरेने चव खूप छान येते. त्यामुळे थोडीशी साखर घालायची. डाळीला जरा हलवून घेते कारण खाली लागल. मग साखर आणि जायफळ वेलदोड्याची पूड घालायची. टेस्ट खूप छान येते पोळ्यासनी. आता आपली 1 किलो डाळ आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ घालायचा आहे. कोण कोण अर्धा किलो पण घालतं आणि कोण कोण 1 किलोला जरासा कमी पण घालतो. म्हणजे आपल्या याच्यानुसार असतं, गोडीनुसार. तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार घालायचं आहे. गुळ फोडून घेतलेला आहे मी मोठा मोठा. घालूया आपण. तुम्ही निम्मा गुळ आणि निम्मी साखर जरी घातला तरी पण चालतो. हा अर्धा किलो गुळ घातलेला आहे मी. थोडीशी साखर पण घालणार आहे. लागला तर मग आणि परत आणि थोडासा मग गुळ घालायचा. साखर घालूया आपण यामध्ये. जराशी साखर पण घातली आणि एवढंच मीठ टाकायचं. कोणत्या पण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव खूप छान येते. गॅस एकदम बारीकच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. ही सगळी प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरच करायची. ही येळवणी गार झाली की मी फ्रीजला ठेवते. संध्याकाळी आल्यावर फोडणी मारायची. मैत्रिणींवर रिकाम्या वेळेत पण आपण भरपूर अशी कामं करू शकतो बघा. आणि माझं तर मत आहे, किती पण वय कोणाचं काही पण होऊ दे, पण शिकण्याची एक माणसाला म्हणजे हे पाहिजे, हौस पाहिजे. काही पण शिका तुम्ही. कम्प्युटर शिका आणि आता मोबाईलमुळे तर सगळं आपल्याला खूप शिकता येतं. शिवण क्लास म्हणा किंवा आरी वर्क म्हणा, गोंडे लावणे म्हणा, आणि हे असतं बघा आपलं दोरा वर्क म्हणा, ब्लाऊजवर वगैरे. तर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यावर शिकता येतं मोबाईलवर. त्यामुळं मोबाईलमुळे खूप सोपं झालेलं आहे सगळं शिकणं. त्यामुळे शिकत जावा. रिकाम्या वेळ इकडं तिकडं घालवण्यापेक्षा, इथं तिथं बसून घालवण्यापेक्षा नवनवीन काय तर शिकत जावा. माणसाला म्हणजे कला ही असावी माणसाच्या अंगात. कला असलेली कधीही वाया जात नाही. कुठं त्या कलेचा कधी उपयोग होईल हे सांगता येत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आपण. मला तर खूप आवड आहे असं, म्हणजे रांगोळी, पेंटिंग आणि असं शिवण. म्हणजे शिवणकामाची एवढी आधी आवड नव्हती, पण आता त्यात पडल्यापासून आवड झालेली आहे. आणि मी पण असं वेगवेगळं काय तर, आता आपले हे असतात बघा, पाट असतात, त्या पाटाला आपण म्हणजे पूजेच्या वेळी कसं करतो तर पीस अंतरतो. तर पीस अंतरण्यापेक्षा त्याला असं झालेर वगैरे लावून त्या पाटाचं माप काढून असं चौक हे शिवून त्याला झालेर असं करून खूप छान शिवू शकतो. किंवा चौरंग असतो बघा आपला, चौरंग पण पूजेला लागतो आपल्या. तर तो सुद्धा चौरंग आपण, चौरंगाला सुद्धा असं झालेरचं म्हणजे हे शिवू शकतो आपण अंतरण्यासाठी पूजेच्या. परत समई खाली ठेवायला पॅच, तयार पॅच मिळतात बघा, तसे आपण घरात पण तयार करू शकतो. वेलवेटचं कापड आणायचं आणि त्याला असं गोल कट करून साईडनं असं लेस वगैरे लावून छान होतात ते पण पॅच. 90 रुपयाला 3 का 4 पॅच आहेत. त्यापेक्षा आपण टाकाऊपासून टिकाऊ एवढे कसली पण कापडं असतात
त्या कापडांचं केला तरी चालतं, किंवा देवांची वस्त्र असतील, महाराजांना वस्त्र असेल, किंवा अन्नपूर्णा देवीला वस्त्र असेल, किंवा लक्ष्मी मातेला वस्त्र असेल, अशी वेगवेगळी वस्त्र पण आपण शिवू शकतो.